नमस्कार मंडळी. तू ही रे माझा मितवा या मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो आज रिलीज झालेला आहे, तर तो पूर्ण पहा. अचानक अर्णव रागात ईश्वरी सोबत मीटिंग रूम मध्ये येतो. टेबलवर रागाने हात ठेवून म्हणतो, कोणाची हिंमत झाली रे? माझ्या परमिशन शिवाय ही मीटिंग कोणी अरेंज केली? तेवढ्यात तिथं एक बाई मीटिंग रूमचं दार उघडते. फुल ॲटिट्यूड दाखवत ती आत येते आणि ती अर्णवला म्हणते, मी बोलावली ही मीटिंग मिसेस देशमुख यांनी. तिला पाहून अर्णवला प्रश्न पडतो की ही बाई नक्की कोण आहे ते. ईश्वरीला राहवत नाही. ती विचारते, तुम्ही कोण आणि तुमचा सात्विक फॅशन्सशी काय संबंध? बाई एकदम ॲटिट्यूड दाखवते आणि अर्णवला म्हणते, तुझ्या बहिणीच्या नवऱ्यानी तिचे सगळे शेअर्स मला विकले. आता ही बाई शेअर्स विक्रीचा कागद अर्णवच्या समोर फेकते. ईश्वरी अर्णव तो कागद चेक सुद्धा करतात, पण ह्या बाईच्या तोंडाचा पट्टा सुरूच असतो. ती परत म्हणते, आता ह्या कंपनीची 60% भागीदारी माझ्या नावावर आहे, त्यामुळे तुम्ही यापुढे जो काही निर्णय घेणार आहात तो मला विचारून घ्यायचा, समजलं ना? झालं. अर्णवला इतका राग येतो, तो त्या बाईकडे खुन्नस देऊनच बघू लागतो आणि रागाने त्या बाईने दाखवलेले कागद तो जोरात टेबलवर फेकून मारतो. अर्णव जाम चिडलाय हा, पण राकेश आता जाता जाता शेवटचा गेम खेळून गेलाच. खिलाडी असावा ना तर ह्या राकेश सारखाच. पण आत्ता कुठं अर्णव ईश्वरीचं नेक्स्ट टार्गेट वल्लरी बनणार होती, पण आता मधीच हे निघालं, त्यामुळे ईश्वरी अर्णवचं वल्लरीकडे हमखास दुर्लक्ष होणारे हे तर नक्की आहे. पण ह्या सगळ्याचा फायदा करून घेत वल्लरी मात्र तिचा गेम तर खेळून जाणार आहे. ईश्वरी आणि नम्रताचं नातं खराब होणार हे तर 101% फिक्स. पण तुम्हाला आमचा हा प्रोमो कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.